रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। यंदा 30 एप्रिल 2025 बुधवार या दिवशी अक्षय तृतीयेचा सण आलेला आहे। अक्षय तृतीयेचा सण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी दान आणि खरेदीला अत्यंत महत्त्व आहे। यासोबतच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा देखील केली जाते। असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेला आपण जी काही पुण्यकर्म करू, जे काही दान करू, तर त्याचं अक्षय पुण्य आपल्याला मिळत असतं। अक्षय म्हणजे काय? तर अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही, जे विपुल प्रमाणामध्ये आपल्याला परत मिळत असतं। यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण काही उपाय व सेवा देखील केल्या जातात, जेणेकरून त्याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला अधिक पटीने मिळेल। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला घरामध्ये काही महत्त्वाची कामे करायची आहेत, जेणेकरून आपल्या घरावरती माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहील आणि आपल्या घरामध्ये धन धान सुख समृद्धी याची कधीही कमतरता भासणार नाही। अशी कोणती कामे आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे। त्यानंतर आपलं जे अंगण आहे, जो मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरची जी काही जागा असेल तर ती जागा तुम्हाला स्वच्छ झाडून घ्यायची आहे। स्वच्छ तुम्हाला तिथे सडा टाकायचा आहे। तुम्हाला सडा टाकणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त पाणी मारू शकता, किंवा जर शहरी भागामध्ये तुम्ही राहत असाल तर पाण्याने ते धुवून देखील घेऊ शकता। सकाळच्या वेळी जेव्हा आपण अंगणामध्ये सडा टाकतो तर त्यावेळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं। त्यासाठी सकाळच्या वेळेस आपल्याला अंगणामध्ये सडा टाकायचा आहे। यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जो आपला उंबरठा असतो त्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं पाणी टाकायचं आहे। हळदीचं पाणी उंबरठ्यावरती शिंपडल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते। भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो। त्यासोबतच उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला देखील आपल्याला थोडंसं पाणी शिंपाडून घ्यायचं आहे, कारण की असं म्हटलं जातं की आपल्या उंबरठ्याजवळ रात्रभर आपले पितृ असतात आणि जेव्हा आपण उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला पाणी शिंपडतो त्यावेळेस आपले पितृ जे आहे तर ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात। अक्षय तृतीयेचा दिवस हा खरेदीसाठी, याशिवाय पुण्यकर्म करण्यासाठी, दान करण्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे तर तेवढाच पितरांच्या सेवेसाठी देखील महत्त्वाचा आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपली फरशी पुसून काढायची आहे। फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, थोडंसं खडे मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे। याचा प्रभाव देखील अत्यंत आहे। खडे मीठ हे माता लक्ष्मीसोबतच समुद्र मंथनातून आपल्याला मिळालं होतं। खडे मिठाला माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं। त्यासाठी खडे मीठ टाकून जर आपण फरशी पुसली तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी आहे, वास्तुदोष आहे तर ते दूर होत असतात। आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये जर वास्तुदोष असेल तर ते देखील दूर होतो आणि आपली फरशी जी आहे तर ते अँटीबायोटिक होते। घरामध्ये डास, मच्छर किंवा काही कीटक जे आहे तर ते देखील होत नाहीत, माशा देखील होत नाहीत। आपल्या घरामध्ये फरशी पुसत असताना आपण त्यामध्ये हळद टाकल्याने फरशी जी आहे ती निर्जंतुक होत असते आणि हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे। त्यासोबतच हळद ही नकारात्मकता घालवण्यासाठी तितकीच उत्तम आहे। त्यासाठी आपण हळद देखील पाण्यामध्ये टाकायचं आहे, शिवाय गोमूत्र देखील टाकायचं आहे। माता लक्ष्मीला गोमूत्र अत्यंत प्रिय आहे आणि घरामध्ये गोमूत्र शिंपडल्याने आपल्या घरातील दोष दूर होऊन, नकारात्मकता दूर होऊन माता लक्ष्मीचा, कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। आपलं घर जे आहे तर ते पवित्र होत असतं। त्यासाठी आपल्याला पुसायच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे, किंवा तुम्ही हे जे गोमूत्र आहे तर ते घरामध्ये आंब्याच्या पाण्याने किंवा तुम्ही एखाद्या फुलाच्या मदतीने देखील शिंपाडू शकता। यानंतर आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे। आपल्या घरामध्ये येणारी पॉझिटिव्हिटी, त्यासोबतच निगेटिव्हिटी जी आहे तर ती आपल्याला मुख्य दरवाजामधूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। आपला मुख्य दरवाजा स्वच्छ, सुंदर, सुशोभित असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड निवास करते। घरामध्ये माता लक्ष्मीचे आकर्षण होते। यासाठी आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे। तिथे ओल्या कुंकवाने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे। अशा शुभ दिवशी जर आपण आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे चिन्ह काढलं तर घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही। यासोबतच आपल्या डोक्यावरती भगवान विष्णूसह माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। स्वस्तिक हे चिन्हामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो। त्यासाठी स्वस्तिक हे चिन्ह आपल्याला अशा विशेष प्रसंगी काढायचं आहे, जेणेकरून घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित केली जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। त्यासाठी एक स्वस्तिक चिन्ह मुख्य दरवाजावरती असावंच, त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ही प्रवेश करत नाही। तुम्ही विकत
शुभचे कितीही स्वस्तिक चिन्ह किंवा सुशोभित वस्तू लावल्या असतील तरी देखील ओल्या कुंकवाने जेव्हा तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढता तर त्याचा प्रभाव हा अधिक आढळून येतो। यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करत असताना तुम्ही हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल किंवा तुम्ही गुलाबजल घालून तुम्ही त्याचं लेपन करू शकता, किंवा तुम्ही जर त्यामध्ये चंदन, हळद आणि थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकलं तरी देखील हळदीचा रंग आहे तर तो खूप छान दिसतो। तर त्या पद्धतीने तुम्हाला जसं शक्य आहे तर त्या वस्तू तुम्ही हळदीमध्ये टाकून त्याने तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन असल्याने आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही। यासोबतच अशा शुभ प्रसंगी आपण जर हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केलं तर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि हळदीचे उपाय केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात। जेव्हा भगवान विष्णू प्रसन्न असतात तेव्हा माता लक्ष्मी ही पाठोपाठ येतच असते। यासाठी आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे करायचं आहे। त्यानंतर छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे। उंबरठ्यावरती आपल्याला हळदी कुंकू, धूप, दीप, फूल वाहून आपल्याला पूजा करायची आहे। अशा प्रकारे उंबरठ्याची पूजा तुम्ही आवर्जून करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदीला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही नक्की सोने खरेदी करू शकता। तुम्हाला जर सोने खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही सोन्याव्यतिरिक्त इतर वस्तू देखील या दिवशी खरेदी करू शकता ज्या शुभ असतील। आपल्या चॅनलवरती नक्कीच याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आहे तर ते पाहून तुम्ही या दिवशी खरेदी देखील करू शकता। जेव्हा आपली अक्षय तृतीया असते तर त्या दिवशी पितरांसाठी देखील पूजा केली जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस देखील असतो, त्यासाठी अन्नपूर्णा मातेची सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला करायचीच आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी आपलं स्वयंपाकघर जे आहे तर ते आपल्याला सुशोभित करायचं आहे, स्वच्छ करायचं आहे। आपलं स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असावं, परंतु अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देखील आपलं स्वयंपाकघर हे आपल्याला सुशोभित आणि स्वच्छ करायचं आहे। अन्नपूर्णा मातेची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे। ज्या गृहिणीच्या डोक्यावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो अशा घरामध्ये धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही, त्यामुळे आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो। त्यासाठी आपल्याला या दिवशी अन्नपूर्णा मातेची सेवा न चुकता करायची आहे। स्वस्तिक हे अत्यंत शुभचिन्ह मानलं जातं। जेव्हा आपण ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढतो तर त्याचा प्रभाव देखील अत्यंत असतो। अशा शुभ प्रसंगी आपल्या किचनच्या भिंतीवरती तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह ओल्या कुंकवाने काढायचं आहे। नुसतं स्वस्तिक हे चिन्ह काढायचं नाही तर त्याला सिद्ध करण्यासाठी स्वस्तिक ह्या चिन्हाची तुम्हाला हळदी कुंकू, धूप, दीप लावून पूजा देखील करून घ्यायची आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो आणि अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश हे अवश्य मिळत असतं। यानंतर जिथे तुमचा स्टोव असतो त्या स्टोवची देखील आपल्याला या दिवशी पूजा करून घ्यायची आहे। स्टोववरती देखील आपल्याला ओल्या कुंकवाने एक स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे, किंवा तुम्ही हळदी कुंकवाची 5 बोटे देखील उठवू शकता। त्यानंतर तुम्हाला स्टोवची देखील पूजा करायची आहे। हळदी कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। यानंतर या दिवशी तुम्हाला एखादा अन्नपूर्णा मातेला समर्पित असा हा दिवा देखील लावायचा आहे। अन्नपूर्णा देवीला समर्पित दिवा लावत असताना आपण तो दिवा जो आहे तो गॅसपासून दूर ठेवायचा आहे। या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेला समर्पित असा दिवा लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते, शिवाय माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपण किचनमध्ये जिथे माठ ठेवतो तर त्या ठिकाणी पितृ असतात असं देखील सांगितलं जातं। त्यासाठी किचनमध्ये तुम्ही जिथे पाण्याचा माठ ठेवता किंवा ज्या ठिकाणी पाणी भरलेलं भांडं ठेवता त्या भांड्याजवळ देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। नेहमीप्रमाणेच तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता, किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता, किंवा तुम्ही जे तेल तुम्ही रोज देवासाठी वापरता ते तेल घ्या। फक्त त्या तेलामध्ये त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्ही अर्पण करा आणि तो दिवा पितरांसाठी किचनमध्ये जिथे तुमचा पाण्याचा माठ असतो तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचे। सकाळी 11:30 ते 12 या वेळेत करू शकता, किंवा सायंकाळी तुम्ही केला तरी देखील चालेल, परंतु जेव्हा दिवा लावाल तर त्याची वात जी आहे तर ती दक्षिण दिशेला करा, म्हणजे आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होईल। यासाठी पितरांसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती किंवा रोज देखील आपल्याला तुळशीची पूजा ही व्हायलाच हवी। जी गृहिणी रोज तुळशीची पूजा करते तिच्या पतीच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही, त्यासाठी तुळशीची पूजा रोज करायला हवी। आपले नातेसंबंध देखील घट्ट होतात, घरामध्ये प्रेम वाढते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि घरामध्ये भांडण तंटे कलह देखील होत नाहीत। तुळशीला हळदी कुंकू व्हायचं आहे, तुळशीला आपण जल देखील अर्पण करायचं आहे आणि या दिवशी तुळशीला देखील तुपाचा दिवा तुम्हाला अर्पण
अर्पण करायचं आहे। सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला तुळशीची पूजा या दिवशी आवर्जून करायची आहे। तुळस जी असते तर ती घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करून घेत नाही। आपल्यावरती जे काही संकट येतं तर ते संकट जे आहे तर ती तुळस स्वतःवरती घेते आणि तुळस सुकते। त्यासाठी घराच्या समोर आपल्याला दारामध्ये तुळस असायलाच हवी। ज्या घराच्या दारामध्ये तुळस ही चांगली फुललेली चांगली हिरवीगार असते अशा घरामध्ये सुख समृद्धी असते हे बाहेरूनच समजतं। त्यासाठी आपल्या दारामध्ये तुळस ही अवश्य असावी। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती झेंडूच्या फुलाचं आंब्याच्या पानाचं तोरण हे आवर्जून लावायचं आहे। आंब्याची पानं जी असतात तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करतात। याशिवाय अशा शुभ प्रसंगी आपलं जर मुख्य प्रवेशद्वार सुशोभित असेल तर माता लक्ष्मी देखील घराकडे आकर्षित केली जाते, नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही। त्यासाठी अशा शुभ प्रसंगी आपल्या घरामध्ये आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानाचं तोरण लावायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही। अन्नपूर्णा मातेचा जन्मदिवस हा अक्षय तृतीयेच्या दिवशी असतो, तर या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आपल्याला धान्य अर्पण करायचं आहे। धान्य अर्पण करत असताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती थोड्याशा तांदळामध्ये ठेवावी। त्यानंतर मूठ तांदूळ घ्यायचं आहेत आणि हे तांदूळ आपल्याला मातेवरती अर्पण करायचं आहे। जशी आपण शिवामूठ वाहतो त्याचप्रमाणे आपल्याला हे जे तांदूळ आहे तर ते व्हायचे आहेत। तांदूळ वाहत असताना ते किती वाहिले त्याचं मोजमाप करायचं नाही। जोपर्यंत तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करत राहायचं आहे। अन्नपूर्णा मातेला तांदूळ अर्पण करत असताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्यच सिद्ध भिक्षां देहीच पार्वती या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम अन्नपूर्णे नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्ही 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील जप तुम्ही करू शकता। जोपर्यंत आपलं धान्यार्पण करून होत नाही तोपर्यंत तुम्ही मनोमन किंवा मोठ्याने हा जप जो आहे तर तो करायचा आहे। त्यानंतर हे जे तांदूळ आहे तर त्यातून मूर्ती काढून घ्यायची आणि ही मूर्ती देवघरामध्ये जिथे तुम्ही रोज ठेवता तिथे ठेवायची आहे। आणि तांदूळ जे आहे त्यातले थोडेसे तांदूळ पक्ष्यांना घाला, उरलेले तांदूळ आपल्या धान्यामध्ये मिक्स करा। यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याचा कधीही तुटवडा भासत नाही। यासाठी धान्यार्पण आपल्याला अन्नपूर्णा मातेला या दिवशी आवर्जून करायचं आहे। यानंतरची महत्त्वाची सेवा या दिवशी तुम्ही आवर्जून करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन। तुम्ही कुलदेवतेच्या मूर्तीवरती करा किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती करा किंवा तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती करा किंवा श्रीयंत्रावरती केलं तरी सुद्धा चालेल, परंतु या दिवशी कुंकुमार्चन हे आवर्जून करा। कुंकुमार्चन ही सेवा अत्यंत प्रभावी आहे। चिमूट कुंकू घेऊन मूर्तीच्या आपण मातेच्या पायापासून ते चरणापासून ते मस्तकापर्यंत हे जे कुंकू आहे तर ते कुंकू व्हायचं आहे। कुंकू वाहत असताना 99 मंत्र किंवा देवीच्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे। यानंतर जे कुंकू आहे यामध्ये सर्व शक्ती एकवटलेली असते। त्यासाठी हे जे कुंकू आहे ते काढून एखाद्या डबीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे। जेव्हा आपण घरातून एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाऊ त्यावेळेस या कुंकवाचा टिळा आपण लावायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या कामामध्ये यश मिळेल। याशिवाय आपल्या घरातील जी कुलस्त्री आहे तिने हे कुंकू रोज लावावं, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि आदिशक्तीचा आशीर्वाद जर स्त्रीच्या डोक्यावरती असेल तर ती स्त्री ही जी आहे तर ती खूप प्रगती करते आणि तिच्या घराची देखील प्रगती होते। त्यानंतरचं महत्त्वाचं काम म्हणजे या दिवशी आपल्याला अक्षय पात्र भरायचं आहे। अक्षय पात्र जे भगवान श्रीकृष्णाने पांडवांना वनवासामध्ये जाताना द्रौपदीला दिलं होतं, ज्याला द्रौपदीची थाली असं म्हणून देखील ओळखलं जातं। अक्षय पात्र म्हणजे त्यामध्ये ठेवलेले जे धान्य आहे किंवा ज्यामध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या अक्षय स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतात। त्यासाठी आपल्याला एखादं मातीचं किंवा पितळेचं भांडं घ्यायचं आहे। त्यानंतर थोड्याशा अक्षदांची रास ठेवून त्यावरती हे भांडं ठेवायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये शक्यतो तांदूळच भरून घ्या, इतर धान्य भरलं तरी चालेल, परंतु तांदूळ जे आहेत ना ते आपलं शुक्र ग्रह जो आहे तर त्याच्याशी निगडीत असतात, कारण की तांदूळ हे पांढऱ्या रंगाचे असतात आणि तांदूळ हे अखंड असतात, अक्षय असतात, त्याचा कधीही क्षय होत नाही। आपल्या पूजेमध्ये एखादी गोष्ट विसरली तर आपण थोड्याशा अक्षता वाहत असतो, त्यामुळे ती जी पूजा आहे तर ती पूर्ण होते। एवढं महत्त्व तांदळाला आहे। त्यासाठी शक्यतो तांदूळ घ्या, जे भांडं घेतलेलं आहे ते पूर्ण भरेपर्यंत तांदूळ त्यामध्ये घाला।
काटोकाट आपल्याला हे पात्र जे आहे तर ते भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 21 किंवा 11 1 रुपयाची नाणी किंवा जी नाणी असतात तर ती नाणी यामध्ये ठेवायची आहेत। जे आपल्याजवळ किती जरी नोटा असल्या तर देखील नाणी जे असतात तर त्यांना लक्ष्मी स्वरूप मानलं जातं। त्यासाठी या पात्रामध्ये आपल्याला 11 किंवा 21 नाणी ठेवायची आहेत। तुमच्या घरामध्ये जे काही एखादा दागिना असेल किंवा या दिवशी तुम्ही जे काही एखादा दागिना खरेदी कराल तर तो दागिना तुम्हाला यामध्ये ठेवायचा आहे। नवीनच असावा असं काही नाही, तुमच्याजवळ जो कोणता दागिना आहे तर तो दागिना यामध्ये ठेवायचा आहे। थोडेफारसे पैसे देखील यामध्ये ठेवायचे आहेत। असे हे अक्षय पात्र आपल्याला भरून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही यामध्ये कवडी देखील ठेवू शकता, हळकुंड देऊ शकता किंवा तुम्ही 11 किंवा 21 लवंगा देखील ठेवू शकता। म्हणजे ज्या काही लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे तर त्या यामध्ये तुम्ही ठेवू शकता। अशा प्रकारे अक्षय पात्र भरायचं आहे। धूप दीप ओवाळून अक्षय पात्राची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर दिवसभर हे अक्षय पात्र असंच ठेवायचं। दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा काढल्यानंतर हे अक्षय पात्रातील ते तांदूळ आहे तर ते आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचे आहेत। थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता। जी नाणी जी आहे तर ती बांधून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा या नाण्याने देवाची एखादी वस्तू तुम्ही खरेदी करून आणू शकता। जी काही पैसे ठेवले ते तुम्ही घरामध्ये ठेवा किंवा त्या पैशाने एखादा तुम्ही देवासाठी एखादं साहित्य घेऊन या। जसं की आपल्याला देवासाठी तेल लागतं, कापूस लागतो किंवा देवासाठी आपल्याला जे काही साहित्य लागतं तर ते या पैशाने तुम्ही खरेदी करू शकता। जे सोन्याचे दागिने आहेत तर ते जागच्या जागी ठेवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे अक्षय पात्रातील ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला काढायच्या आहेत। अशा प्रकारे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र जे आहे तर ते आठवणीने भरायचं आहे। अक्षय तृतीयेचा दिवस जो 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या मुहूर्तावरती आपण जी कार्य करतो तर त्याचं पुण्यफळ हे आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये मिळत असतं। अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची सेवा ही आवर्जून करायची आहे। ज्यांच्या घरी श्रीयंत्र नाही तर त्यांनी श्रीयंत्र नक्कीच खरेदी करून आणू शकता। श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं। ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे अशा घरामध्ये माता लक्ष्मी खेचली जाते। श्रीयंत्र घेतल्यानंतर आपल्याला त्याची प्राणप्रतिष्ठा देखील करायची आहे। तुमच्या घरात जर श्रीयंत्र असेल तरी देखील आपल्याला या दिवशी श्रीयंत्रावरती पंचामृताने स्नान घालायचं आहे। त्यानंतर श्रीयंत्र जे आहे तर ते स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आणि देवघरामध्ये हे श्रीयंत्र आपल्याला स्थापित करायचं आहे। श्रीयंत्रावरती या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता। श्रीयंत्राची पूजा करत असताना सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करणं शक्य नसेल तरी देखील या दिवशी तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून आणू शकता, दक्षिणावरती शंख खरेदी करून आणू शकता किंवा या दिवशी तुम्ही कवड्या देखील खरेदी करून आणू शकता। तुमच्या घरामध्ये जर पिवळ्या कवड्या असतील तर तुम्ही या दिवशी पिवळ्या कवड्यांना देखील स्नान घालून घ्यायचं आहे। पंचामृताने स्नान घालायचं आणि आपल्या पूजेमध्ये देखील कवड्या ह्या आवर्जून ठेवायच्या आहेत किंवा या दिवशी तुम्ही कवड्या देखील खरेदी करून आणू शकता। कवड्यांची पूजा करत असताना 99 मंत्राचा जप करावा। अशा प्रकारे काही विशेष सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करावे जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये अखंड वास करेल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही नांदेल। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती पाहिलेली, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप